या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शाही दरबार, विजापूर रोड, सोलापूर। अध्यक्ष महोदय, सत्ताधाऱ्यांच्या 293 अन्वये मराठा समाजातील प्रश्नाविषयी असणाऱ्या प्रस्तावास पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, रात्रीचे 11:30 वाजलेत आणि रात्रीच्या 11:30 वाजता या ठिकाणी सर्व आमचे सहकारी समाजातील असणाऱ्या एकंदरीतच परिस्थितीवर चिंतन करण्यासाठी आणि त्यांना न्याय भेटावा म्हणून या ठिकाणी मराठा समाजातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी रात्री 11:30 वाजता आपण ही वेळ उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, मराठा समाजातील एकंदरीतच आरक्षण आंदोलन असेल आणि किंवा बाकीचे जे काही मराठा समाजातील प्रश्न आहे, या सगळ्या प्रश्नावरती मराठा समाज मागच्या काही वर्षापासून संघर्ष करतोय। स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांपासून अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी स्वतः बलिदान दिलं, संघर्ष केला आणि हे आरक्षणाची चळवळ एक मोठी उभा राहिली। अध्यक्ष महोदय, या आरक्षणाच्या एकंदरीत विषयाच्या जर खोलात गेलं तर एक विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी निश्चित त्या ठिकाणी शिक्षणाचं जे व्यापारीकरण झालं त्या व्यापारीकरणामधून प्रामुख्याने मराठा समाज जो गेली अनेक वर्ष गावगाड्यातला एक प्रमुख घटक आहे, त्या ठिकाणी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात भरमसाठ जी फी भरावी लागली, याचं जर अनेक उदाहरणं सांगायचं झालं तर माझ्या कॉलेजमधील अनेक मित्र की कुठंतरी एखाद्याला 500 रुपये 800 रुपये फी आणि एखाद्याला 1 लाख रुपये फी, ज्याची परिस्थिती सारखी आहे। त्यामुळे शिक्षणाचं बाजारीकरण आणि शिक्षणाचं व्यापारीकरण या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे। अध्यक्ष महोदय, मराठा समाजाने प्रामुख्याने शेती करून त्या ठिकाणी स्वतःची उपजीविका भागवत असताना आज मराठा समाज त्या ठिकाणी आज गावागावातील मराठा समाज असणाऱ्या परिस्थितीमुळे हताश आहे। त्यामुळं हे आंदोलन उभं राहिलं। अध्यक्ष महोदय, माझी सरकारकडे मागणी आहे की सरकारने टिकणारं आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे। आता माझे मित्र आमदार महोदय म्हटले की कुणी काय केलं, तर प्रामुख्यानं आपण जर इतिहासामध्ये जर गेलो तर 1960 पासून जर गेलो तर मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी गोरेसाहेब म्हणल्याप्रमाणे इतके सर्व मुख्यमंत्री होऊन गेले, परंतु इतक्या वर्षामध्ये मराठा समाजासाठी त्या ठिकाणी मराठा समाजासाठी कुठली योजना यांनी आणली? सारथी संस्था आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणली, त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी IAS IPS होऊ शकले। त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाची नुसती त्या ठिकाणी घोषणा केली नाही तर त्याला निधी दिला, त्याला एक सक्षम अध्यक्ष निवडायचं काम आदरणीय फडणवीस साहेबांनी केलं। आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षण हे कधी विसरता येणार नाही की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फडणवीस साहेबांनी केलं। त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की मराठा समाजाला त्या ठिकाणी टिकणारं आरक्षण भेटलं पाहिजे। आज मराठा समाज गावागावामध्ये संघर्ष करतोय, उपोषण करतोय, आंदोलन करतोय। त्यामुळे या मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन सकारात्मकतेने घेऊन सरकारने त्या ठिकाणी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे। गावगाड्यातील त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा वेगवेगळ्या भागामधले असणारा प्रमुख समाज घटक म्हणून धनगर समाज सुद्धा आहे। अध्यक्ष महोदय, रात्री 11:30 वाजलेत, आपण समाज व्यवस्थेतील वेगवेगळ्या घटकावर चर्चा करतोय। अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या प्रामुख्यानं संविधानामध्ये किंवा एकंदरीतच याच्यामध्ये धनगर आणि धनगर अशा पद्धतीची कुठेतरी गफलत झाली आहे आणि धनगर समाज सुद्धा त्या ठिकाणी आरक्षणासाठी संघर्ष करतोय। अध्यक्ष महोदय, मी सरकारकडे विनंती करतो की धनगर आरक्षणाचा प्रश्न सुद्धा आपण येत्या काळामध्ये मार्गी लावावा। आमचा मेंढपाळ त्या ठिकाणी वाड्या वस्तीवर राहणारा स्वतःची लेकरं बाळ मेंढ्या कोंबड्या हे घेऊन रानावनात फिरणाऱ्या धनगर समाजाला सुद्धा आरक्षण आणि न्याय भेटला पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी करतो। अध्यक्ष महोदय, वंचित घटक म्हणून जर आपण जर गेलो तर त्या ठिकाणी लोणारी समाजाचे अध्यक्ष महोदय अवस्था काय, आज त्या ठिकाणी रोजगारासाठी त्याला फिरावं लागतंय। म्हणून मी सरकारकडे मागणी करतो, मागच्या अधिवेशनामध्ये सरकारने विविध समाजासाठी महामंडळ केले, स्वर्गीय विष्णुपंत दादरे यांच्या नावाने लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ झालं पाहिजे। अध्यक्ष महोदय, गावगाड्यातला कलाकार असणारा, गावगाड्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करणारा होलार समाज, प्रामुख्याने या होलार समाजासाठी सुद्धा अभ्यास आयोग नेमला पाहिजे। अध्यक्ष महोदय, या सगळ्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे। अध्यक्ष महोदय, होलार समाज त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या होलार समाजाचा साठी अभ्यास आयोग नेमून या होलार समाजाला मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, आज आमच्या नंदीवाल्यांची अवस्था काय? अध्यक्ष महोदय, आपण म्हणतो
नंदी बैलाला विचारतो की पाऊस पडेल का, नंदी बैल मान हलवतो. परंतु आज गावातला असणाऱ्या खेड्यापाड्यातल्या असणाऱ्या नंदीवाल्यांना त्या ठिकाणी जातीचा दाखला नाही भेटत. अध्यक्ष महोदय, त्यांचाही विचार आपण केला पाहिजे. आज नंदीवाल्यांची अवस्था आहे की त्यांची मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. अध्यक्ष महोदय, गावगाड्यातील शेती अवजार निर्माण करणारा, त्या ठिकाणी लोखंडाला रूप देणारा लोहार समाज, आज लोहार समाजाची अवस्था काय अध्यक्ष महोदय, याच्याबद्दल विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी पिढ्याना पिढ्या संघर्ष करून पिढ्याना पिढ्या त्या ठिकाणी लोखंडाला आकार देऊन स्वतःची उपजीविका भागवणाऱ्या लोहार समाजासाठी एक स्वतंत्र महामंडळ आपण त्या ठिकाणी स्थापन केलं पाहिजे. अशा पद्धतीची आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, घडसी समाज जो त्या ठिकाणी अतिशय सामान्य परिस्थितीमध्ये जगतोय, त्या घडसी समाजाबद्दल विचार केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, अतिशय सुसंस्कृतपणे स्वतःचं जीवन कष्टाने जगणाऱ्या या घडसी समाजाला आज वंचित घटक म्हणून समाजामध्ये वावरावं लागतंय. अध्यक्ष महोदय, एक विशेष मागासवर्ग म्हणून या घडसी समाजासाठी एक सांस्कृतिक महामंडळ या सरकारने स्थापन करावं. आपण मला या प्रश्नावरती रात्री 11:30 का होईना मागच्या 3 दिवसापासून वाट पाहत होतो. आपण मला वेळ उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला. सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार. शहरापासून जवळच स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद, तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच. अरेबियन फूड्स सह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच. व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच. उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे. आमचा पत्ता SRPF कॅम्प, पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर.